नागोठणे शहरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून बस स्थानकासमोरील भागात एका पाठोपाठ 2 दुकानांच्या छपराचे पत्रे तोडून चोरट्यांनी हातसफाई केली आहे। या धाडसी चोरीमुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चोरट्यांनी बस स्थानकासमोरील साई अगरबत्ती स्टोर्सचे सिमेंटचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश केला। यातून त्यांनी महागडे परफ्यूम, अगरबत्ती आणि इतर किरकोळ सामानासह अंदाजे 10,000 रुपयांचा माल लंपास केला। त्यानंतर चोरट्यांनी याच दुकानाच्या शेजारी असलेले सचिन पिंगळे यांचे मनी ट्रान्सफरचे दुकान गाठले। या दुकानाचेही छपराचे पत्रे फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील 20,000 रुपयांची रोकड चोरून नेली। हायवे नाक्यावरील मागील काही चोरीच्या घटनांप्रमाणेच पत्रे तोडून चोरी करण्याची पद्धत येथेही दिसून आली आहे। विशेष म्हणजे केवळ 2 दिवसांपूर्वीच बाळसई गावात एका मंदिरासह 9 घरांमध्ये चोरीची मोठी घटना घडली होती। सलग होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागोठणे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन या टोळीचा बंदोबस्त कधी करणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या प्रकरणी नागोठणे पोलीस अधिक तपास करत आहेत। रात्री दुकान बंद करून गेलो। सकाळी जेव्हा दुकान उघडलं तेव्हा इथे उलटे चोर असावे मला वाटतं। छोटा होल करून गेले, कॅश जी काय होती ती घेऊन गेले, बाकी लॅपटॉप वगैरे आहे। तरी साधारण कॅश किती होती? साधारण 20,000 पर्यंत कॅश होती तिथे बैठा। पहिले इथे कापडाचा प्रयत्न केला होता त्यांनी, इथे पण तोडलाय थोडा। त्यानंतर त्यांनी इथे चोरून खाली आला, हे सगळे गाले इथे खाली गेले। परफ्यूम होते, म्हणजे 1000 रुपयाची परफ्यूम होते, 10-20,000 रुपयाची परफ्यूम घेऊन गेला आणि 450 रुपये कॅश होती गाले। जनोदय करिता महेंद्र म्हात्रेंसह नितीन गायकवाड, नागोठणे।